नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, एस.टी. महामंडळाची गणेश उत्सव विशेष वाहतूक सुरू होताच एस.टी. कर्मचारी संघटनांनी मंगळवारी अघोषित संप पुकारल्यानं राज्यभरातील प्रवाशांचे आतोनात हाल झाले. आज बुधवारी राज्यामध्ये 1006 उत्सव विशेष जादा गाड्या चालवण्याचं नियोजन होतं, मात्र त्यावरतीही परिणाम होऊ लागल्यानं भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. एस.टी. चालक वाहकाभावी अनेक स्थानक आगारांमध्ये गाड्या उभ्या असल्यानं संपाच्या पहिल्याच दिवशी महामंडळाला सुमारे 14 कोटींच्या महसुलावरती पाणी सोडावं लागलंय. तसेच मंगळवारी मध्यरात्रीनंतर या संपामध्ये आणखी 100 आगारातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. सणासुदीच्या तोंडावरती प्रवाशांना वेठीस धरून संपकऱ्यांविरोधात राज्य परिवहन महामंडळानं आक्रमक पावले टाकत कंत्राटी चालक वाहक आणि अन्य कर्मचारी नेमण्याची प्रक्रिया सुरू केली. यापूर्वी दिवाळीच्या हंगामामध्ये संघटनांनी सुमारे 6 महिन्यांचा संप पुकारला होता. महामंडळ हे प्रवाशांच्या वाहतुकीसंबंधी सेवा देणारी एक अग्रगण्य संस्था आहे. राज्य परिवहन महामंडळ मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेकडून चालक करार पद्धतीनं घेण्याबाबत इच्छुक निविदा मागवत आहे. अवजड वाहन चालवण्याचा परवाना घेऊन किमान 1 वर्ष पूर्ण असावं आणि अवजड वाहन अथवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव असणं देखील आवश्यक आहे. अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना आणि PSV बॅच असणं आवश्यक आहे. इत्यादी बाबी पूर्ण करून मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या अशा संस्था ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 3 दिवसांच्या आतमध्ये महाव्यवस्थापक म.रा.पा. महामंडळ रा.प. मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांच्याकडे आपली मागणी नोंदवू शकतील, अशी जाहिरात एस.टी. महामंडळाच्या वाहतूक विभागानं प्रसिद्ध केली आहे. मुंबईमधून 12 आणि ठाण्यातून 22 एकूण 34 गणपती विशेष एस.टी. गाड्या मंगळवारी कोकणासाठी रवाना झाल्या. महामुंबईमधील विविध आगारांमधून आज बुधवारी मुंबईतून 337, ठाण्यातून 482 आणि पालघरमधून 187 अशा एकूण 1006 गाड्या चालवण्यात येणार आहेत. संपामुळे या रद्द होण्याची भीती आहे. संप चिघळल्यास गुरुवारी 3618 आणि शुक्रवारी 276 गाड्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांनी आरक्षित केलेल्या एस.टी. गाड्यांवर देखील संपाचा परिणाम जाणवणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बस संपकऱ्यांविरोधात एस.टी. महामंडळानं आक्रमक पावलं उचलली आहेत. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.